महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। अवघ्या 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याचा दावा एका आमदाराने केलाय। इतकंच नाही तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि सुनेत्रा पवार यांनाही मोठी जबाबदारी मिळेल असाही दावा करण्यात आलाय। नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया, पाहूया या विशेष रिपोर्टमधून। महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील असा दावा आमदार रवी राणा यांनी करत खळबळ उडवून दिली आहे। या दाव्यानुसार येत्या 15 दिवसात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याबरोबरच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दोन्ही गटही पुन्हा एकत्र येतील असा दावा करण्यात आलाय। इतकंच नव्हे तर खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकतं, तर सुनेत्रा पवार यांनाही महत्त्वाची राजकीय जबाबदारी दिली जाऊ शकते असंही या दाव्यात म्हटलं आहे। मात्र या दाव्याला अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। त्यामुळे हा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू असतानाच या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय। येत्या काही दिवसात या दाव्यांवर संबंधित नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे? राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट खरंच एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।